कशी आहे गर्दी? कसं आहे मॅडम? थकला का? एक इकडं एक तिकडं झालंय सगळं. उद्याच्याला हाय युट्यूबला. कुठं गेलाय? का आमचं एक गिन्यान इथं आहे. इथनं पोरग द्या म्हणलं तर ते दुसरं बाय इथनं द्या की त्या बारक्याला. दादा त्यांना घ्यावा. बर बर हा बघा गर्दी. अहो काय भांडण आणि काय चेष्टा करतात म्हणून मी कळत नाही, भांडणं करतात म्हणून मी कळत नाही. माणसं मला हसत खेळत मस्त वाटायला लागलं या, काय का नाही? करणं मोर पाहिजे ते म्हणावं म्हाताऱ्याला डोकणं डोकलं मग दर्शन तसं असतंय. माझं हे राहिलंय माझं ते राहिलंय. हिला मागं घ्यायची तिला मोर घ्यायची. लाईनी दर्शन करते त्या. तुम्ही चला बरं पुढे. असलंच आहे बघा सगळं अख्खा. आणि जवळजवळ 3 तास आम्ही लाईन मध्ये उभा आहे. 3 तास. काय हसायची गरज आहे का माझ्याकडे बघून? बघावं आमच्या मावशीला का नाही लेकरू लेकरू म्हणून पुढे गेलं तर पुढं गेल्यावर का नाही माग बघून हसतात. असं करू नका वा. मला मग काय म्हणते पाणी दे प्यायला. तिला पाणी दे प्यायला. त्यांना लेकरू सांभाळा. पाणी दे प्यायला. तिला पाणी दे प्यायला. येईल पण मला समजलं होय. पाणी पाजून थंड करायचं. प्यायला म्हणलं मग त्या प्यायला. हा म्हणले ना माझं नाही चोरून दिलं. तू बोलल्याला बोललाच म्हणत असतो. मग देवाला यायचं तर चांगल्याच मनाने यायचं. तुम्हाला कोणी लावले? देवाला काय माझ्याकडे या म्हणून तुम्ही. कोणी काय लावले? हळद तर काढा. मी काय म्हणते तुम्हाला देवाला आहे ना तुमची न्याती नीत नीट ठेवा. माझं एक राहिलं माझं 2 राहिलं तसं 100 जण काढल्यावर 100 जण घेऊन गेले त्या मोर. आता अख्ख्या त्या ग्राउंड मधून का ना आतमध्ये त्या हॉलमध्ये आलो. हॉलमधनं परत आता ह्या मुलात आलोय. आणि आता इथनं एवढी गार हवा सुटायला लागली माप नाही. अजून वरती जायचंय. आणि वर आता जेवढं गेलो होतो ना तेवढंच अजून वरती का ना गोल 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 फिरायचंय. आता शेवट. तर रात्री बघा झालं आमचं दर्शन. रात्री 8 वाजता आम्ही सुरुवात केली होती. लाईनीला उभा राहिलो होतो. आमचं दर्शन का नाही रात्रीच्या 1 वाजता झालं. लाईनीला उभा राहून लय इमानदारीनं दर्शन घेतलं बघा आम्ही. नंतर सकाळच्याला उठून आंघोळ्या ही केल्या. रात्री पाऊस आला होता. पावसाचं थोडंफार हाल झालं बरं का. पण गेला पाऊस लगेच. पाऊस गेल्यावर मग परत एक एक बारकी बारकी झोप काढली. आंघोळ्या केल्या. चहा पाणी पिवलं. आणि आता बघा दोऱ्याचा का ना कड येडा घ्यायला आलो या. ही आमचा ग्रुप. मॅडम कड येडा म्हणा. तुम्ही काय म्हणलं? कड्याडाच म्हणले की. तर आता या अख्ख्या डोंगराला नवसाचा ज्याचं ज्याचं नवस आहे ना त्यांचा ते कडीयाडा असतोय. आणि ह्याचं एक असं असतंय. इथं काय आहे ही मावशी? हे तुळजापूरची आई आहे ना तिची वाट आहे. हे हा आज भेटायला येतात. मग ही वाट आहे. हो का ही पूर्ण का नाही दगडाचे असे हे आहे त्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्याच आहेत त्या पूर्णच्या पूर्ण. आता इथं लगूर रचायची म्हण. इथं लगूर रचायची. कशी रचतात आपण मावशीच्या पुढे जाऊ. आता तू रस मोबाईल दिला की हातात. बर बाईनं माझा देवदेव घडवला. मावशीनं घडवला. अजून ह्या 2 मैत्रिणी आहेत नवीन झालेल्या आहेत. त्या मला पण एक नंबर का ना फंटास्टिक जीव लावणाऱ्या. जिथं भेटन तिथं. हा बघा त्या ताईनं ताईचा पण काय नवस आहे वाटतं आहे का नाही? नाही नवस नाही काही नाही असंच. होय का? बर असंच चाललंय. बर बर मोबाईल
नाव ठेवू नका, काही बोलू नका. कुणाला मला तर हे झालेलं म्हणते तर आता आम्ही निघालोय. तर तुम्हाला हे सांगायचंय मला की ही जर दोरा तुटला ना तर ती दोरा तुटेल त्याच जागेला सोडायचा असतो या. हो का, इथं बऱ्याच जणांच्या दोऱ्या तुटलेल्या आहे ते ठेवलेलं आहे ते त्यांना तिथं सोडलेलं आहे. ते एक शब्द 3 वेळा ऐकायला लोक कळतात मग. हा, इकडं पण मांडले त्या किलोगर सगळीकडेच आहे. घरावर मजल्यावर मजले चढावं म्हणून बांध ठेवते. हा, आता कळालं मला. मग आता मला पुढच्या वर्षी मी बी सलाप टाकते त्याच्यावर एक रूम काढते. नाही ना, आपल्या गावामध्ये चालत जण भाळवणीत नाही चालत. शिखराच्या वर का नाही, घर कुणाचंच नाही. शिखराच्या वर बांधायचं नाही असं काहीतरी आहे आमच्या गावाचा नियम. तर हा बघा, इकडून बी दोरा आहे, इकडून पण झाडे आहेत, डोंगर आहे. मग आता हे गाणं आठवलं बघा, गार डोंगराचे हवन बायला सोसन गार. मावशीला एक गाणं म्हणायला हवं. मावशी म्हणावं, म्हणा की येडा वाकड काहीतरी. तुम्हाला येतं का मावशी? पण गळाच नाही मन नसू द्या गाडा, काय असतं त्याचं म्हणा. आपल्याला आवड असते म्हणा. थोडं म्हणा, थोडं म्हणावं. म्हणायला का म्हणा. पण हाय आराधनी ते तुझ्या काय बाय कुठं आहे त्या? होय, इथंच आहे त्या दिसना. म्हणावं मॅडम. हाय हाय आव देवाच्या दारात एवढा खर्च करून आलाय, पाय पाय चालतो या, आणि आता गाण्याला नाही म्हणताय होय. थोडे वारे येते ते गाणं यायला पाहिजे. या पाहिजे नाही, दरवर्षी येते ती म्हणल्यावर काय शिकायची गरज आहे का? मनाने यावं लागतं. बाया भागात गुणगुणायला लागल्यात हळूहळू. राती लाईनीला उभं राहिल्यावर किती बाया गाणी म्हणत होत्या. होय बाबा. हा, पण लाईनीला असल्यामुळं गर्दीमध्ये काय मला जुळून. अगो बाया, ह्या दोऱ्यात गुंडाळून टाकतील मला. अडेल नाही. हो का, अर्धा डोंगर झाला का आपल्याला? नाही अजून, नाही झाला अजून. हो का, झाड कहाणी दिली बाबा येडाई तुळजापूरची. कोणी? लोकांना जे नाही येत त्यांना बघायला. हा, आली होती फिरायला. काय म्हणतात ते, आली होती नुसत्या पाया पडायला फिरायला. खा देव देवच पार पडला. ते आले हा आता पाहिली म्हणायचं डोळ्याने. हा, दंडवट ही ते चालू आहेत. बारकी लेकरं सुद्धा चालते ती तुरु 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 नुसती. आमच्या तर निशाच्या पोरानं स्त्रीला कुणीच कटळत नाही. नाही नाही नाही, मी तर सारख्या हातुरणात असणारी राधी तर का नाही, तुरु तुरु नुसती पायाला भिंगरी बांधल्या आणि चिंगाटच पळती.